नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे नंबर सिस्टम. तर अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण आपल्याला संख्यांची ज्ञान असायला पाहिजे. जर संख्यांची ज्ञान असेल तर आपल्याला गणित नक्की सोपी जाईल. तर बघूया आपण सगळ्यात पहिले कोणता नंबर येणार. तर सगळ्यात पहिले येतो होल नंबर. ओके, होल नंबर. होल नंबर म्हणजे काय, तर पूर्ण संख्या. यांना मराठीमध्ये म्हटलं जाते पूर्ण संख्या. ठीक आहे, पूर्ण संख्या. साईज कमी करून घेऊ आपण पेनाची. ही पूर्ण संख्या जी आहे त्या कोणत्या, तर शून्यापासून सुरू होणाऱ्या या सर्व ज्या आहेत त्या पूर्ण संख्या. 0, 1, 2, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 4. बघा, होल नंबर हे काउंटिंग नंबर नाहीये, हे मोजण्यासाठी वापरले जात नाही. आपण जे मोजण्यासाठी संख्या वापरतो ते आहे नॅचरल नंबर. ओके, तर नॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल नंबर काय म्हणजे काय, तर या नैसर्गिक संख्या ज्या असतात, ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊ ते नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या होल नंबर पेक्षा थोड्याशा वेगळ्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. तर 1, 2, 3, 4, 5, डॅश डॅश डॅश, या सुद्धा तितक्याच आहे, डॅश 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 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर या सुद्धा डॅश 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 अप टू इन्फिनिटी, अनंत. तर नॅचरल नंबर जे आहेत ते आपण काउंटिंग नंबर म्हणून सुद्धा यांना म्हटलं जातं, कारण यांचा यूज जो आहे तो मोजण्यासाठी होतो. त्यानंतर पुढची संख्या इव्हन नंबर, किंवा यांना आपण म्हणूया मराठीमध्ये समसंख्या. तर इव्हन नंबर जे असतात तर हे कोणते असतात, तर ज्या संख्यांच्या शेवटी एंडला काय येतो, 0, 2, 4, 6 किंवा 8 यांच्यापैकी कोणती एक संख्या जर आली तर ती संख्या जी आहे ती समसंख्या म्हटली जाते, किंवा ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्या संख्येला इव्हन नंबर म्हटलं जाते. ओके, तर हे इव्हन नंबर आणि ऑड नंबर हे नॅचरल नंबरचे प्रकार आहे, लक्षात ठेवायचं, कारण 0 जो आहे तो इव्हन किंवा ऑड मध्ये होत नाही. ओके, तर बघा याच्यासाठी उदाहरण, सगळ्यात छोटा इव्हन नंबर जो आहे तो आहे 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 10. अशा पद्धतीने आपण अनंतापर्यंत जाऊ शकतो. ओके, तर आपल्याला हे माहित झालं की इव्हन नंबर मध्ये कितीचं अंतर असतं, 2चं. समजा एखादी इव्हन संख्या जर असेल x, तर त्याच्यानंतर येणारी इव्हन संख्या कोणती राहील, x+2. आणि त्याच्या पूर्वीची जर समजा विचारली तर ती कोणती राहील, x-2. ओके, याच्या समोरची विचारली तर x+4. याच्या मागची विचारली तर ती कोणती राहील, x-4. ओके, तर x-4. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती आहे ऑड नंबर. ठीक आहे, ऑड नंबर याला आपण मराठीमध्ये कोणती संख्या म्हणतो, विषम संख्या. तो ऑड नंबर सुद्धा ही नॅचरल नंबरचा प्रकार आहे. तर विषम संख्या, त्या विषम संख्या कोणत्या, तर यांची डेफिनेशन सिंपल आहे की अशा नैसर्गिक संख्या की त्या काय नाहीये, सम नाहीये. ओके, सम नाही. सम नसेल तर नॅचरल नंबर जो आहे तो विषम होऊन जातो. ओके, तर सगळ्यात छोटी विषम संख्या कोणती, 1, त्यानंतर 3, त्यानंतर कोणती येते 5, त्यानंतर कोणती येते 7, मग 9, आणि या सुद्धा इन्फिनिटी आहे. तर ऑड नंबर मध्ये किंवा विषम संख्येमध्ये कितीचं अंतर असतं, तिथे बघा, ते सुद्धा 2चं असतं. समजा एखादी विषम संख्या x असेल तर त्यानंतर येणारी विषम संख्या कोणती राहील, x+2. त्यानंतर येणारी विषम संख्या कोणती असेल, x+4. त्यानंतर येणारी विषम संख्या कोणती असेल, x+6. समजा अलीकडची जर विचारली तर ती कोणती राहील, x-2. त्याच्या अलीकडची विचारली तर x-4. अशा पद्धतीने आपण ऑड नंबर आणि इव्हन नंबर हे जे आहेत हे कसले प्रकार आहेत, हे नॅचरल नंबरचे प्रकार आहे, हे लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर आणखी नॅचरल नंबरचे काय प्रकार पडतात ते आहेत प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. तर बघूया आपण ते कोणते आहेत. तर 5वा जो आहे तो प्राईम नंबर, इंग्लिशमध्ये प्राईम आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात मूळ संख्या. ओके, मूळ संख्या. त्या मूळ संख्या कोणत्या असतात, तर सगळ्यात छोटी मूळ संख्या जी आहे ती आहे 2. ओके, त्याच्यानंतर भाग न जाणारी 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 नाही येणार, त्यानंतर कोणती 11. तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही, फक्त कशाने भाग जातो, डिव्हिजिबल बाय 1, त्यांना फक्त 1 ने भाग जाईल,
आणि स्वतःनी, त्याला आपण म्हणतो इट सेल्फ. ठीक आहे, शुड बी डिव्हिजिबल बाय इट सेल्फ. ही सिंपल डेफिनेशन आहे मूळ संख्यांची, की एखाद्या संख्येला जर फक्त एकनी भाग किंवा स्वतःनी भाग जातो, बाकी कोणत्या संख्येने त्यांना भाग जात नाही. फॉर एक्झाम्पल मी इथे एक संख्या घेतो 18. तर 18ला तर एकनी भाग जातो, 18नी पण जातो, पण दोननी जातो, 9नी जातो. तर 18 ही जी आहे ही काही मूळ संख्या होणार नाही. पण 17च्या केसमध्ये बघा, त्याला फक्त एक आणि कशाने भाग जाईल, 17नीच भाग जाईल. तर एक आणि 17नी जर भाग जातो तर ही झाली मूळ संख्या, डिव्हिजिबल बाय एक आणि स्वतः. त्यानंतर 6व्या नंबरवर बघायचं आपल्याला कंपोजिट नंबर. ओके, कंपोजिट. तर कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या संख्या, यांची सिंपल डेफिनेशन आहे की नॉट प्राईम. नॉट प्राईम. तर ज्या संख्या प्राईम नाही आहे, सिंपल प्राईम नाही आहे, त्या काय होऊन जातात, कंपोजिट. इथे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की उदाहरण बघूया आपण कंपोजिट नंबरचे, की एक जो आहे हा प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. तर सगळ्यात छोटा कंपोजिट नंबर कोणता येतो, असा नंबर की ज्याला सरळ सरळ दुसऱ्या कोणत्या तरी संख्येने भाग जातो. तर एक तर नाही, काहीच नाही आहे. 2 तर हा प्राईम आहे, मग 3 पण प्राईम आहे, मग काय उरला 4, नंतर काय उरला 6, नंतर 7, 8 आहे, त्यानंतर 9 आहे. ओके, नंतर कोणता आहे 10 आहे, नंतर 12 आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे कंपोजिट नंबर होतात. कंपोजिट नंबर पण भरपूर आहे, प्राईम नंबर पण इन्फायनाईट पर्यंत आहे. बघा, प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर यांच्यामध्ये काही विशिष्ट अंतर नाही आहे, किंवा दोन संख्या झाल्यानंतरच एक प्राईम नंबर परत येतो असंही नाही आहे. कंपोजिटमध्ये याचं काही रूल नाही आहे. ठीक आहे, पण एखादी संख्या प्राईम आहे की कंपोजिट आहे हे ओळखायसाठी मोठी जर असेल तर काही पद्धती आहेत, त्या आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत, त्या आपण नंतर बघूया. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, प्राईम बघितला, कंपोजिट बघितला, 7 नंबरवर आपल्याला बघायचं आहे को प्राईम. ओके, को प्राईम. आता बघा, को प्राईम म्हणजे काय, तर को प्राईम याला मराठीत म्हटलं जाते सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या या 2 असतील. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक पेअर घेऊ, 2 आणि 5. तर मला सांगा अशी एक कोणती संख्या आहे की जिने दोघांनाही भाग जातो 2 आणि 5 ला, तर अशी कोणती संख्या नाही आहे, ती फक्त एक आहे. त्यानंतर आणखी एक संख्या बघू, 2 आणि 6. तर मला सांगा 2 आणि 6 ला कंबाईनली कोणकोणत्या संख्येने भाग जातो, एकनी पण जातो, 2नी पण जातो. ओके, त्यानंतर आणखी एक बघूया, 3 आणि 5. तर यांना कंबाईनली कशाने भाग जातो, फक्त एकनीच. तर बघा, जिथे मी एक लिहिला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी, तर ह्या ज्या पेअर आहे ह्या को प्राईम पेअर आहे. ओके, या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या नेहमी 2 असतील, एकटी नाही राहणार. आणि ही जी आहे ही को प्राईम नाही आहे, कारण इथे या दोघांना कंबाईनली आणखी एका संख्येने भाग जातो, तो आहे 2. एक आणखी उदाहरण घेऊया, 3 आणि 18. ते को प्राईम असतील का, नाही, कारण यांना कंबाईनली एकनी तर जातोच जातो, सोबत 3नी पण जातो. ओके, 3 नावं 18, 3 1 3. तर ही सुद्धा को प्राईम नाही, ही सुद्धा को प्राईम नाही, फक्त को प्राईम या 2 आहे, किंवा अशा कितीतरी पेअर आहे. ओके, की त्या को प्राईम. आलंय लक्षात विद्यार्थी मित्रांनो. हा नंबर सिस्टीम अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक, यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. x+2 हे जे आहे हे पण लक्षात ठेवायचे आहे. कितीचं अंतर असतं, कशाला काय म्हणतात हे एक्झॅक्टली माहीत असलं पाहिजे. काही इम्पॉर्टंट नोट्स पण लक्षात ठेवायचं, जसं 1 इज नॉट ए प्राईम नंबर, 1 इज नॉट ए कंपोजिट, किंवा तो मूळ किंवा संयुक्त संख्या नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात छोटी प्राईम नंबर जो आहे तो 2 आहे. 2 हा एकमेव, टू इज द ओनली, ठीक आहे, अशी समसंख्या आहे की ती प्राईम आहे. इतर कोणती समसंख्या प्राईम नाही राहणार, कारण तिला 2नी भाग जाईलच. ओके, सगळ्यात छोटी विषम संयुक्त संख्या ही कोणती आहे, 9. 9 इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. ओके, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त हे पण लक्षात ठेवा की 1 जो आहे तो प्राईम नसतो, कंपोजिट पण नाही राहत. ओके, पण तो ऑड नंबर जरूर राहतो, हे लक्षात ठेवा. 1 इज नॅचरल नंबर, पण 0 इज नॉट ए नॅचरल नंबर. ठीक आहे, तर अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमची MPSC ऑनलाईन टेस्ट वेबसाईटला भेट द्या.
किंवा ई अंक गणित बुद्धिमत्ता हे पुस्तक नक्की बघा. हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर काही इन्फॉर्मेशन आज ऑनलाईन उपलब्ध आहे गणिताबद्दल, जी आतापर्यंत नव्हती मराठीमध्ये, तर ती आम्ही उपलब्ध करून दिली. बघा, योग्य मार्गाने गणिताचा अभ्यास केला तर गणित अतिशय सोपा आणि कन्फर्म मार्क देणारा विषय. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने मागे पडत चालले आहे हे पण तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि एकदा का गणित वीक बनत गेला तर तो नंतर कव्हर अप करणं फार कठीण जातं. ठीक आहे मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण आम्हाला भेट द्या करा. थँक्यू.